एक महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। रेवदंड्यातील निवासानी ठाकरे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। तसंच उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देखील दिलेली आहे। अलिबागमधील रेवदंड्यातील ही दृश्य आपण पाहतोय। त्यांच्या घरी जाऊन उद्धव ठाकरे यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतलेली आहे। उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत सध्या चर्चा देखील करणार आहेत। नंदकिशोर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या जोडलेले आहेत। काय सविस्तर सांगाल? उद्धव ठाकरे हे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरी भेटीसाठी गेलेत। नक्कीच वृषाली, जर पाहायला गेलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अवघ्या काही सेकंदापूर्वी जर पाहायला गेलं तर निरुपमकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर नानासाहेब प्रतिष्ठान या ठिकाणी, रेवदंडा या ठिकाणी संपूर्ण भेट होते। थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांचं स्वागत हे अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते। वृषाली, आपण बघतो की आज दिवसभरामध्ये रायगडमध्ये सकाळपासून 2 उद्धव ठाकरेंच्या या सभा झालेल्या होत्या। सभा दरम्यान पुढील आज आणि उद्या हे 2 दिवस उद्धव ठाकरे हे संपूर्ण रायगड दौऱ्यावरती असणार। एकूण जवळपास 5 ते 6 सभा या 2 दिवसीय दौऱ्यामध्ये होणार आहेत। आणि त्या अगोदर जर पाहायला गेलं तर याच दौऱ्यादरम्यान आता उद्धव ठाकरे यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं जे कार्य आहे ते अवघ्या सर्वांनाच माहिती आहे। त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुद्धा दिलेला होता। त्यामुळे जे मोठे राजकीय नेते असू दे किंवा इतर मोठमोठे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते रायगड दौऱ्यावरती आल्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।